मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 55. ना जिस दिन तेरी मेरी बात होती है, न दिन गुजरता है ना रात होती है. शालेय आठवड्याचा शेवट. जिया आर्या आनंदी. बुधवारच्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये आर्याची निवड झालीच. मासोळीसारखी सरसर पोहणारी आर्या पुढील महिन्यात होणाऱ्या मुंबई विभागातील आंतरशालेय स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सिंघानिया शाळेतर्फे भाग घेणाऱ्या 5 मुलामुलींमध्ये तिचं असणं नक्कीच कौतुकास्पद. तर जियाचा स्पेलिंग बी कॉम्पिटिशनचा पहिला राऊंड पार करत दुसऱ्या लेवलला झालेला प्रवेश. दोघीही खुश आणि मम्मा डॅड सोबत सर्व जोशी मेहरा फॅमिलीही. ॲक्च्युली लास्ट 4 डेज खूप पटकन गेले ना, पण आज डॅडची खूप आठवण येते आहे. शाळेत नेहमीच्या जागेवर बसत स्कूल बॅग उघडली. पहिला पिरियड कोणता हे आठवण्याचा आर्याचा प्रयत्न. बट आपण तर जायचंय ना सिरकॉनला. लास्ट सॅटरडे लगेच परत आलो. मला इशू बरोबर खेळायचं होतं. जियाचं हिरमुसणंही आणि सोबत आनंदी होणं. आता डॅड काही घ्यायला येणार नाही आणि आपल्याच घरी जाऊया असा मम्माही हट्ट करणार नाही. वीकेंड प्लॅन आजी आजोबांसोबत फिक्स. पण आपण आजोंच्या मोबाईलवरून डॅडला कॉल करूया ना, आर्याने सुचवलं आणि हो माझी सिस्टर, डॅडशी बोलूया असं म्हणत जियाने तिचे गाल ओढलेच. ब्लिंक 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 ब्लिंक. बेडवर ठेवलेल्या लॅपटॉपवर त्याच्या व्हिडिओ कॉलची लिंक तिला हाक देत होती. देवा, यांना किती घाई. अहो जरा 5 मिनिट थांबा की. 8:55लाच आलेला कॉल आणि साडीच्या पदराची पिन बसवता एकदा कॉल डिक्लाइन केलाच. पिनही हट्टी, बसता बसेना. जेव्हा घाई तेव्हाच सगळे असहकार पुकारतात, हा नेहमीचा अनुभव तिचा. शनिवारच्या गडबडीत उशीरच झाला आवरायला. टाकली पेन तशीच ड्रॉवरमध्ये आणि पुन्हा ब्लिंक 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 ब्लिंक. बरोबर 30 सेकंदांनी दुसरा कॉल. आता कट केला तर साहेब चिडतीलच, माहीत होतं तिला. सॉरी हा, फक्त 2च मिनिटं हा. हातातल्या साडींच्या निर्याचा गुच्छा सांभाळत कॉल ॲक्सेप्टवर केलेलं क्लिक. स्क्रीनमध्ये डोकावतच त्याला केलेली गोड विनंती आणि तशीच हळूहळू पळत आरशासमोर. खास त्याच्यासाठी साडी नेसायची ठरवली आणि सगळ्याच गडबड गोंधळ. पण हा गडबड गोंधळ त्याच्यासाठी सेरेंडिपिटी ठरला की. ती छान आवरूनच स्क्रीन समोर येऊन बसणार. बहुतेक नेहमीचा चुडीदारच असेल हा विचार मनात होता. पण इथे तर बायकोला साडी नेसताना पाहण्याचं सुख नशिबात लिहिलेलं. बस 12,000 किलोमीटरवर बसून अहोंना अजून हवंच काय. नेत्र सुख. टेक युअर टाइम. हळूच कुजबूज त्याची. ओठातच बेडला टेकून बसला आरामात, तिला मन भरून पाहत. मेघा, चाहे उतना समय लीजिए, मला काही घाई नाही. साडी दोबारा ठीक से पहननी हो तो भी आई एम ओके. आई विल वेट फॉर एव्हर. सर्वजण ब्रेकफास्ट नंतर गप्पा करत बसले हो. 5 दिवसांनी आजची सकाळच निवांत मिळाली ना सगळ्यांनाच. मग काय, मलाही थांबावंच लागलं. मम्मीजी आणि दीदींना मी वर जाते असं कसं म्हणणार ना. तरीही आत्ता 9:30ला ऑफिस कॉल आहे सांगून वर पळून आले. हसलीच खुदकन स्वतःच्या खोट्या बहाण्यावर. त्याचं एवढंच उत्तर. तिच्या बडबडीकडे अजिबात लक्ष नव्हतं साहेबांचं. मोरपिशी रंगाच्या साडीचा खांद्यावर चुरगळलेला पदर आणि घाईतच निर्या करण्याची गडबड. एकदा मनासारख्या जमल्या नाहीत तर पुन्हा केल्या. त्यात पाठीवर रुळणारे मोकळे केस, आधेमध्ये अडसर. श्वास रोखून पोट आकसत निर्या खोचणे. तिच्यासाठी सहज कृती, पण त्याचा रोखला गेलेला श्वास तसाच अडकला. फुफ्फुसही तक्रार करत होती, ए बाबा श्वास सोड, आम्हाला आमचं काम करू दे की नीट. काय लावलंय रे सारखं तुमची टुरटूर.
या हृदयाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला नाही समजायच्या. हृदय महाशयही संभाषणात सामील. आणि पुढच्याच क्षणी पायाशी दुमडलेली घडी सारखी करण्यासाठी तिचं सहजच खाली वाकणं, खांद्यावरचा पदर ओघळून हातावर. आणि त्याच्या हृदयाचे ठोके चुकलेच. किती कुणास ठाऊक. पण आता हृदयाचं बिघडलेलं तंत्र पाहून फुफ्फुस फिदी फिदी हसत होते. समजलं आता आम्ही काय सांगत होतो? आला मोठ्या हृदयाची गोष्ट. काम कर नीट आणि त्या राजीवला पण सांग, हे श्वास रोखणं आणि ठोक्यांची चुकामुक आम्ही खपवून घेणार नाही. फुफ्फुसांचं हृदयाला ठणकावून सांगणं. काय झालं? असे काय पाहताय? साडी सारखी करून पदर पुन्हा खांद्यावर गोळा करत स्क्रीनकडे वळली. ब्युटिफुल. अस्फुट कौतुक करत नाभीजवळ रेंगाळलेली त्याची नजर. आणि ती गांगरली. सॉरी, थोडी घाईच झाली आवरायला. त्याच्याकडे पाठमोरी वळत पदराखाली त्याचं आवडीचं गुबुगुबू पोट लपवण्याची गडबड. तो मात्र गालात हसत किंचित हिरमुसलाही. मोकळे केस गुंडाळून वर क्लिपमध्ये अडकवणारच होती की लिव्ह इट, आज मोकळेच ठेवा. प्रेमळ ऑर्डर साता समुद्रापलीकडून. आणि हातातले केस सुटून पाठीवर विखरलेच. आइये बैठिये यहाँ. गोड आर्जव बेडवर समोर येऊन बसण्याचं. मेघा, पाहू दे मला तुम्हाला जवळून. असंच काहीसं म्हणणं नजरेचं. काजळ लावू का? लिपग्लॉस तरी? आज तर कानातलेही नाहीत. आपण असंच न सचता सवरता त्याच्यासमोर कसं जायचं? कपाळावरची टिकली सारखी करतच पाहिलं त्याच्याकडे. आणि डोळे हलकेसे मोठे होत नजर झरकन खाली वळली. तुम्ही असे असे का बसले आहात? अडखळतच विचारलं. मंगळसूत्र मुठीत धरतच जमिनीवर भिरभिरणारी तिची नजर. राजीव, काहीही काय करता हो? माझं आधी का लक्ष गेलं नाही? हे पुन्हा शर्टलेस. तिच्याही फुफ्फुसांचं आणि हृदयाचं तंत्र बिघडू पाहत होतं. रात्री टी शर्टला दिलेली सुट्टी, ऑफिस शर्ट सोबत सँडोही लॉन्ड्री बॅगमध्ये पोहोचलेलं. आणि या क्षणी डोक्यामागे दोन्ही हात ठेवत बेडच्या बॅकरेस्टला टेकून निवांत बसलेला तो, गालात हसतच तिची नजर चोरायची तारांबळ अनुभवत. असे मीन्स कसे? खट्याळ प्रश्न विचारलाच. टी शर्ट घाला ना प्लीज, थंडी वाजेल ना. कॅनडा आहे ते. काही क्षण वर पाहत पुन्हा एकदा नजर झुकवत गोड लाजणं. पाहायचंही होतं त्याला, पण हिंमत होत नव्हती. पापण्यांची झालर वर खाली होतच होती सारखी. इट्स समर सीझन मेघा, व्हेरी हॉट. हात ताणतच आळस देत हसला मोठ्याने. बुद्धू बायको, कॅनडात 12ही महिने थंडी नसते. अन क्षणभर उचललेल्या तिच्या पापण्यांनी टिपलेलं ते त्याचं रूप खरंच वेड लावणारं. फुगीर बायसेप्सवर अजूनही मेघा मेरी जान ठळक होतं. तिच्या हातावरील मेहंदीतलं नाव आता पुसट झालेलं. लग्नाला 15 दिवस झालेच की. सहजच. ते काही असू दे, तुम्ही हवं तर AC 16 डिग्रीवर ठेवा, पण प्लीज टी शर्ट घाला. ओठांवर लटका राग अन नजर चोरून त्याला पाहणारी. नसेल घालायचे टी शर्ट तर सांगा स्पष्ट, नाही घालणार म्हणून. मी कशाला आग्रह करू? राजीव, तुमची मर्जी, मला काय. आर यू शुअर? बाजूला पडलेला टी शर्ट उचलत पुन्हा खट्याळ हसू खेळलं ओठांवर. मेघा, क्यूट लग रहे हो. हमें ऐसे देखना पसंद तो है, बट बोलणार कसं? नका ना छळू, घाला ना पटकन. नजर झुकवून उभं राहणं तिलाही असह्य. आणि ती पाहणारच नाही आपल्याकडे, तर टी शर्ट घालणंच योग्य. सॉरी हनी. लाडात साथ घालत टी शर्ट अडकवला अंगात. हनी नाही म्हणायचं मला. आणि ते बेबी आणि शोना तर अजिबात नाही. खूप टिपिकल आहे ते. येता जाता सगळेजण तेच म्हणत असतात. त्याने टी शर्ट घातल्याची खात्री करून घेतच भरभर चालत आली बेडकडे. पण गाल फुगवत गोड तक्रारही करून झाली. ओके, तो फिर क्या बोलू? हसतच विचारलं. जे नेहमी म्हणता तेच. जान,
फक्त आणि फक्त जानच म्हणायचं. गोड हसत लाडी खट्ट केलाच. ओके जान, कैसी हैं आप? बेडवर आरामात बसणाऱ्या तिला प्रेमाने विचारलं. मी काय, मस्तच. मान तिरपी करत केस खांद्यावरून पुढे घेत डोळे मिचकावले हळूच. आय यू ओके मेघा? यू लुक डिफरंट. स्क्रीन जवळ आलेल्या तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत काहीसं गंभीरपणेच विचारलं. डोळ्याखालची इंचभर डार्क सर्कल्स, प्रसन्न सकाळीही काहीसे थकलेले डोळे. चेहराही नेहमीचा गुलाबी गोरा नव्हताच, जास्तच पांढरा, मलूल पडलेला. ओठही शुष्क. ती नेहमीची प्रफुल्लित चेहऱ्याची मेघा नव्हती. दमलेली, थकलेली जाणवली. काहीही काय, तुम्ही मला साधं काजळही लावू दिलं नाहीत. वेगळी दिसणारच ना. चेहऱ्यावरून हात फिरवला. थोडंसं काजळ, लिपग्लॉस, हलकीशी पावडर. हाच थकलेला चेहरा तर लपवायचा होता ना. बट मेघा. आर्त हाक होती. ती स्वतःची काळजी घेत नाहीये हे पाहून मन गलबललं. जाऊ दे ना. तुम्हाला माहितीये, आपल्या लग्नाचा फोटो अल्बम आला आहे. विषय बदलतच तिचं आनंदाने सांगणं. काल रात्रीच्या CCTV प्रक्षेपणात सर्वजण मिळून अल्बम एन्जॉय करत होते. पाहिलेलं त्याने. पण ती दूर दूरच होती. अल्बम तिने का पाहिला नाही, त्यालाही पडलेलं कोडं. ओ ओके, उसमें भी आप ही सुंदर लग रहे होंगे. तिच्याकडून अल्बमचं वर्णन जाणून घ्यायची उत्सुकता. माहित नाही, मी नाही पाहिला. हलकीसी उदासी डोळ्यात. ऐसा क्यों? का नहीं पाहिला? मैं इतना बुरा लग रहा हूं क्या? हसत थट्टा करत तिनेही हसावे हा प्रयत्न. नाही पाहावासा वाटला तुमच्याशिवाय. दाटून आलेला कंठ आणि अश्रूंनी क्षणात भरलेले डोळे. 4 रात्री त्याच्या विरहात उशी भिजवणारे तिचे अश्रू न राहवून त्याच्या समोर बरसलेच. मेघा प्लीज, शुड आय कम बॅक? मी आत्ता तिकीट्स बुक करतो. त्यानेही न राहवून निर्णय घेतलाच. नाही नाही, असं काही करू नका. तुमचं काम महत्वाचं आहे. माझ्यासाठी कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. पदराने डोळे कोरडे करत हसली कसनुस. मेघा, आय एम वरीड अबाउट यू. कळकळीने बोललाच. सॉरी, सगळ्यांसमोर मी नाही रडू शकत. GR या समोर तर नाहीच, पण तुमच्या समोर भावना अनावर झाल्या. अश्रूंना थोपवतच समजावलं त्याला. आणि पुढील अर्धा तास पोटभर गप्पा केल्याच. हक्काने. मला का मिस केलं? लाडात विचारलं शेवटी. यही आपका रोना धोना गिरना पडना मिस कर रहा हूं. त्याच्या थट्टेवर नाक मुरडत दुष्टही म्हणून झालं. नकाच सांगू काय मिस केलं. पूर्ण ऐकण्याआधीच माझ्याकडून कॉल कट होईल. लवकर परत या आणि स्वतःच सांगा स्पर्शातून. आता झोपा प्लीज. 1 वाजलाय तिकडे. हट्टाने त्याला कॉल संपवायला लावलाच. उसासा टाकतच त्याने बंद केलेला व्हिडिओ. पण नजर ब्लँक स्क्रीनवरच. तिचे काठोकाठ भरलेले डोळे आठवून मन पुन्हा कासावीस झालंच. मेघा, ये ट्यूसडे वर्क फ्रॉम होम करना, वैसे तो छुट्टी भी ले सकते हो, पर वो आई ने बोला है, याद है ना तुम्हें? पूजा हमारे घर में ही है. मम्मीजी तिला मंगळागौरची आठवण करून देत होत्या. जेवणानंतर मम्मीजींच्या बेडरूममध्ये बसूनच गप्पा करणाऱ्या मम्मीजी, रिधिमा आणि मेघा. ती नको म्हणत असतानाही आईने मंगळागौर ठरवलेली आणि मेघाचे सगळे कोड कौतुक करायचेच हा चंग मम्मीजींनी बांधलेला. बाहेर हॉलमध्ये नकोच. मेघाची पहिलीच मंगळागौर आहे. इथे आपल्या घरीच करू. छान ऐसपैस मोठी लिव्हिंग रूम आहे. मम्मीजींचा आग्रह अन आईही खुश. लेकीच्या सासूबाईंचा उत्साह पाहून. जी मम्मीजी. तिचाही नाईलाज. आता मम्मीजी आणि आईच्या प्लॅनला नाही म्हणायचं तरी कसे. हाँ, और ये फाइल राजीव के वार्डरोब में रखना. हमारे CA सुनील जी ने भेजी है. तुम भी ठीक से पढ़ लेना.
सारे इन्वेस्टमेंट्स अँड प्रॉपर्टी के डिटेल्स है. भली मोठी बॉक्स फाईल तिच्या हातात सोपवली. ती आश्चर्यचकितही आणि चेहऱ्यावर हलकीशी काळजीही. ही फाईल आपल्याकडे कशाला? अब तुम्हेही संभालना है सब कुछ. केसावरून मायेने हात फिरवत डोळ्यांनीच विश्वास दिला. पण आजकाल या वाक्याचं दडपणच येऊ लागलेलं. कसं सांभाळायचं सर्व काही? किल्ल्यांच्या जोडग्यातील कोणती किल्ली या भल्या मोठ्या बंद लॉकरला लागते हे पाहत होती. आज पहिल्यांदाच त्याच्या अनुपस्थितीत वॉर्डरोब उघडलेला. तसा त्याचा वॉर्डरोब लॉक नव्हताच, पण मुद्दाम उघडावा असेही वाटले नाहीच कधी. मम्मीजींनी वाचायला सांगितली ही फाईल, पण आत्ता इच्छा नाही. नंतर बघू. मला सांभाळायचं तर नीट पाहावी लागेलच. उसासा टाकतच लॉकर उघडले गेले. फाईल आत सुरक्षित ठेवत लॉकही केले. आणि नजर सहजच समोरच्या कप्प्याकडे. शुभ्र रुमालांच्या जवळ खोचून ठेवलेली डायरी, ऑफ व्हाईट रंगाची. हीच डायरी त्या दिवशी राजीवजींच्या बॅगमध्ये होती ना? घाईतच हात पुढे गेला. घेतली हातात डायरी, पण उघडायची की नाही द्विधा मनस्थिती. त्यांची पर्सनल डायरी वाचावी का? आपल्याबद्दल काही लिहिलं असेल तर? हिम्मत करून उघडलीच. पहिल्या पानावरच सुरेख अक्षरात लिहिलेलं, दिल की बात. ते वाचूनच चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. सहजच भरभर चाळली पानं. घाबरत कुणी आलं पटकन दारातून तर काय म्हणेल हा विचार मनात. आणि एका पानावर नजर स्थिरावली. मेघा, आप एक अजनबी हो मगर रूह सनास लगते हो. मेरी तरह मुझे आप भी उदास लगते हो. करूँ तलाश तो हो शक वजूद पर आपके, जो आंखें बंद करूँ तो आसपास लगते हो. नजर बिरबिरत राहिली त्या मोहक शब्दांवरून. माझ्याबद्दल लिहिलं आहे. डायरी मिटत हृदयाशी धरली. लॉकरमध्ये ठेवलेल्या फाईल्समधील इन्व्हेस्टमेंट्स आणि प्रॉपर्टीजच्या किमतींची काळजी नव्हती आता तिला. खरा अमूल्य खजिना तिच्या हातात होता. त्याची खास अशी डायरी, दिल की बात.